राजवीर, असं का बसलायस? काय नाही, सहज भाई. तुला जायचं नाही का? कुठे? अरे असं काय करतोस? तुला कोर्टात जायचं नाही का? नाही जायचं. अरे पण का? काय झालं? नाही जायचं मला. हे बघ, असं नको करूस. मनवाच्या बाबांची आज कोर्टात तारीख आहे. तू जायला हवंस. नाही सांगितलं ना, नाही जायचं मला. राजवीर, काय झालंय? नाही आवडणार त्यांना. अरे असं का म्हणतोस तू? त्यांना सहन नाही होणार ते. पुन्हा जामीन घेण्यासाठी नाही म्हणतील. असं का वाटतंय तुला? माही त्यांचा माझ्याबद्दल खूप गैरसमज झालाय. अरे मग ते दूर होतील. मला नाही वाटत. नाही. तू नको असा विचार करूस. सगळे प्रश्न नक्की सुटतील. कसे सुटतील माही? त्यांचा विश्वास नाही माझ्यावर. असं नसतं राजवीर. पण त्यांनी जामीन नाकारला याचा काय अर्थ घ्यायचा मी? अरे कदाचित त्यांना काहीतरी वेगळं वाटत असेल. म्हणजे काही नाही, जाऊ दे तो विषय. तू मनातला राग काढ आणि जा बरं कोर्टात. नको माही. अरे असं म्हणून कसं चालेल? मनवाचं काय? तिकडे मनवा एकटी असेल. पोलीस, कोर्ट, कचेरी याची तिला कल्पना नाहीये. तिचा तरी विचार कर. ती एकटी काय काय करेल तिकडे? त्याची काळजी नको करू माही. माझा वकील पाठवलाय मी तिकडे. त्यांना गरज लागली तर मदत करेल तो. कसं समजावू तुला राजवीर? मनवाला तुझी गरज आहे आणि तू इथं आहेस. नाही, काळजी नको करूस तू. सगळं ठीक होईल. ठीक होईल, पण आज जामीन मिळेल ना मनवाच्या बाबांना? माहित नाही. अजून तरी काही सांगता येत नाही. नितेश, नितेश, उशीर होतोय, चल पटकन. आई, तो आवरत असेल, ये. कधी एकदा यांना बघते असं झालंय ग. मला खूप टेन्शन येतंय. नाही म्हणजे कधीच आयुष्यात पोलीस स्टेशन, कोर्ट कचऱ्या कधी संबंधच नाही ग आला. नको ना टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. डोंट वरी. हा बालच. हे काय, तुम्ही दोघे कुठे निघाला? कुठे म्हणजे? कोर्टात. आज बाबांची तारीख आहे ना. हो, पण त्यासाठी मी चाललोय ना. तुम्ही काय येताय? कशाला येत आहे म्हणजे? आम्ही नको का यायला? आई, तुम्ही कोर्टात येण्याची गरज नाहीये. का? नाही, आज बाबांना जामीन मिळणार आहे ना. मी त्यांना घेऊनच परत येईन असा विचार करते. तिकडे ऑलरेडी गर्दी असते. आपण जाऊन गर्दी करण्यात काय अर्थ आहे? आणि तिकडे किती वेळ लागेल काय माहिती. अरे असू दे, गर्दी काय फरक पडतो? हा, आणि आम्ही नाही आलो तर बाबांना कसं वाटेल? नितीश, काय बोलतोस तू? त्यांना काही वाटणार नाही. ताई, प्लीज तू समजून घे ना. तिकडे किती वेळ लागेल काय माहिती. हा, ऍक्च्युली नितीश बरोबर बोलतोय आई. खूप वेळ लागला तर काय करणार आहोत आपण? आणि आपल्याला तिकडच्या वातावरणाची सवय नाहीये, म्हणून म्हणतोय मी. ताई, तुला समजते ना मी काय म्हणतोय? हा हा, नाही बरोबर आहे तुझं. आई, आपण घरीच थांबूया. नाही, मी नाही घरी थांबणार. मी येणार तुझ्या बरोबर त्यांना घ्यायला. आई, तू नको काळजी करू. तो घेऊन येईल बाबांना. डोंट वरी. अगं पण म्हणे, नितीश तू तरी ऐक माझं. आई, प्लीज थांब ना ग घरी. ठीक आहे, ऐका मी थांबते घरी, पण तू आता लवकर जा ना. उशीर नको करू, जा पळ. ठीक आहे, मी निघतो. तू आईची काळजी घे. हा, तू पण काळजी घे. आणि काही वाटलंच ना तर मला लगेच फोन कर. ठीक आहे, करतो. एक मिनिट. काय झालं? हे घे, पैसे ठेव, तुझ्याकडे लागते. ताई, त्याची काही गरज नाही. नितीश, ठेव ना. लागले तर काय करणारच? ठेव. ताई, अगं खरंच नको. तुझा भाऊ आता कमवतो. तू नको टेन्शन घेऊस. मी बाबांना घरी घेऊनच आहे. काळजी घ्यायची. आलोच. कुठे झालात सकाळी सकाळी? जरा कामाला जाऊन येतो. तुम्हाला कसलं आलंय काम? सांगा ना कुठे चाललाय? आल्यावर सांगतो. आल्यावर कशाला? आत्ता सांगा. मी बायको ना तुमची.
मग असं कुठे लिहून ठेवलंय का की बायकोला सगळ्या गोष्टी सांगूनच जायला पाहिजेत म्हणून? लिहून कशाला ठेवायला पाहिजे? मी सांगतेय ना, सांगा कुठं चाललाय ते. कोर्टात चाललोय. कोर्टात? कशाला? जेवायला बोलवलंय. हे? काय मूर्खासारखं विचारतेस का? हा, तुला काही माहित नसतं. त्या मनवाकडनं शिक थोडं, तिला सगळं माहित असतं. बाद झाला, पुरं झालं त्या मनवाचं कौतुक. तुम्ही कोर्टात का चालत ते सांगा मला. कर्नल साहेबांची सुनावणी नाहीये का आज? अय्या, हा खरंच विसरले तुम्ही. हो, मी येऊ का बरोबर? हळदी कुंकू समारंभ नाहीये तिथे. माहितीये मला. मग कशाला यायचंय तुला? हो, मी कोर्ट बघितलं नाहीये ना कधी, म्हणून यायचं. येऊ का? येऊ. प्रेक्षणीय स्थळ आहे का ते? मूर्खासारखं बडबडू नको उगाच. तुम्ही कोर्टात का चालत ते सांगा मला. अगं मला बघायचंय कर्नल साहेबांना जामीन मिळतो की नाही ते. का? कारण त्यांना जामीन मिळाला तर माझी सगळी मेहनत फुकट जाईल. त्यांना जामीन मिळता कामा नये. मग तुम्ही काळजी करू नका हो. तुम्हीच म्हणालात ना की राजवीरने अडकवले म्हणून त्यांना. मग त्यांची इतक्या लवकर अजिबात सुटका होणार नाही, बघा तुम्ही. ते झालंच ग, पण सुनावणी होईपर्यंत मला चैन नाही पडणार. मग बोलत काय बसलाय? जा जा, निघा लवकर कोर्टात. हो, निघतोय 5 मिनिटात. मला जर चहा दे ना. हो, आणते ना. वकील साहेब, राजवीर मोहिते पाटील बोलतोय. आज तारीख आहे कोर्टाची. लक्षात ठेवा, काही झालं तरी कर्नल अजय सावंतरावांना जामीन नाही मिळाला पाहिजे. नाही, काही करा पण ते लॉकअप मध्येच राहिले पाहिजे. मला प्रयत्न नाही, रिझल्ट हवाय. आई काय करतेस? बाबांच्या आवडीचं सगळं काही, सगळं थोडं थोडं करते. अरे वा. बरं मला सांग, मी काय मदत करू? नाही नको बाळा, होत आलंय सगळं. हे किती घाई आहे ना तुला. थांबायचं होतं ना ते येईपर्यंत घरी. नाही ग, तू बरोबर बोलतेस. मला खरंच खूप घाई झाली. ते कधी एकदा येत आहेत आणि मी कधी एकदा त्यांना डोळे भरून बघते. 2 दिवस बिचारे जेलमध्ये होते. मी तुला सांगते ना, खूप त्रास सहन केला असेल ग त्यांनी. काही खाल्लं नसेल त्यांनी, उपाशीच राहिले असतील. मी त्यांना डबा पाठवला होता, पण तसाच परत आला तो. आता ते एकदा घरी आले ना की मी त्यांना सगळं छान त्यांच्या आवडीचं खायला करून देईन. मग मला बरं वाटेल. मनो, काय झालं? मने रडतेस का तू बाळा? हे किती प्रेम आहे ग तुझं बाबांवर. मग जन्म जन्मांतरीची गाठ आहे ना आमची, म्हणून. किती करतेस तू बाबांसाठी? ते कर्तव्यच आहे माझं, आणि प्रेम सुद्धा. जसं तुझं राजवीरवर आहे आणि राजवीरचं तुझ्यावर, हो की नाही? राजवीरचं खूप प्रेम आहे माझ्यावर. आणि अशा परिस्थितीतच नात्यांची खरी परीक्षा असते. खरं आहे तुझं. नितीशवर केवढी चिडली होतीस तू? आई नको ना तो विषय. मला आताही त्रास होतो विचार केला की मी खूप बोलले होते त्याला. असू दे, तू नको काळजी करू, सगळं काही छान होईल. पण नितीशचा फोन नाही का ग आला अजून? अगं कामात असेल तो, आणि तो म्हणालाय ना बाबांना घेऊन येणार आहे. डोंट वरी. मला फार कौतुक वाटलं माहितीये नितीशचं. अशा परिस्थितीत सुद्धा सगळं किती छान व्यवस्थित केलं त्यांनी, अगदी समजूतदारपणे. चला आता गप्पा पुरे, मला काम करू दे. आई मला पण काहीतरी बनवायचंय बाबांसाठी. मला अगदी ठाऊक होतं.
म्हणून मी खीर बनवायची ठेवून दिली होती. करशील बाबांसाठी? हो, तुझ्या हातची खीर बाबांना खूप आवडते ना. मी लगेच करते. बाबा खूप खुश होतील. म्हणू आले का ग बाबा? नाही अजून. आई तू बस ना शांतपणे, येतील बाबा. तू ये बस. तू असं नाही ऐकलं. चल. बस आई, नितेश घेऊन येतो बाबा. नाही ये बस. हा वकील साहेब बोला, काय झालं? काय? येतील. म्हणू किती उशीर करतात ग हे लोक. आई येतील बाबा. अगं हो, पण त्यांना ठाऊक आहे ना आपण वाट बघतोय त्यांची. अगं हो, पण काही प्रोसिजर्स राहिल्या असतील, करत बसले असतील. मला सगळं कळतंय, पण नितीशने फोन करायला हवा होता ना आपल्याला. आई तुला माहिती ना कोर्टाची कामं कशी असतात, होतं कधीतरी पुढे मागे. मला खूप टेन्शन येतंय. तू टेन्शन नको घेऊ, तू जाऊन बस बरं तिथे. येतील. मला असं वाटतं की ते देवीच्या देवळात गेले असतील दर्शन घ्यायला. नाही ग, असं जाणार असतं तर मला ऍटलीस्ट फोन केला असता, कळवलं असतं. तू कॉल करून बघ कुठे पोहोचलेत बघ. थांब करते मी. हा बा आला. बाबा कुठे आहे? किती वेळ वाट बघतोय आम्ही नितीश. तुझा औक्षणाचं ताट आण. हो आणते आणते. कुठे आहेत बाबा? आई आई तू बस ना, बस. तू एकटा का आलास? सांगतो मी, तू ये बस. बाबा कुठे गेले? तू बस आधी. सांग ना, सांग ना. मी काय विचारते तुला कधीपासून? बाबा कुठे आहे? काय झालं? बघ ना, बाबा आले नाहीये तरी हा काहीच सांगत नाहीये. कुठे आहेत बाबा नितीश? म्हणू काय विचारतेय? बाहेर थांबलेत का? नाही ताई, बाबा नाही आले. बाबांना जामीन नाही मिळाला. नितीश तू काय म्हणाला होतास मला? तू बाबांना घेऊन येणार हो ना? मग बाबांना घेऊन ये. जा जा घेऊन ये त्यांना. मला त्यांना आत्ताच्या आत्ता भेटायचं, नाही तर तू मला त्यांच्याकडे घेऊन चल. हो आई, मी म्हणालो होतो, पण नाही मिळालं त्यांना जामीन. असं कसं शक्य आहे?
कसा मिळत नाही जामीन? ते निर्दोष आहेत, जामीन मिळायलाच हवा. तू मला घेऊन चल त्यांच्याकडे. आई आई बाबा येतील घरी. आई अगं खरंच खूप प्रयत्न केले. नाही, मला त्यांना आत्ता भेटायचंय. तुम्ही काही करा, मला आत्ता भेटायचंय त्यांना. आई आई ऐक ना प्लीज, आपण उद्या त्यांना भेटायला जाऊ नक्की. ते खूप त्रासात असतील, काय करत असतील तिथे एकटे. आई तू प्लीज रडू नको. तुला माहितीये ना, बाबांना जर कळलं ना की तू रडत होतीस तर त्यांना खूप त्रास होईल. आणि आपलं काय ठरलंय, बाबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचे, हो ना? हो. मग तू नको टेन्शन घेऊ, बाबा नक्की सुटतील. आम्ही आहोत ना. हो आई, काही झालं, किती अडथळे आले तरी आपण बाबांना सोडवून आणू. हे असं खचून नाही जायचं. नितीश, काय झालं? का नाही मिळाला जामीन? ताई, वकिलांनी खूप प्रयत्न केले, पण सगळे साक्षी पुरावे बाबांच्या विरोधात आहेत. त्यामुळे कोर्टाने त्यांना जामीन नाही दिला. पण तुम्ही काळजी नका करू, मी उद्या पुन्हा जाऊन वकिलांना भेटतो. आणि बाबा कसे आहेत? ठीक आहेत ना? थोडे थकल्यासारखे वाटत होते, फार काहीच बोलले नाहीत. कसे बोलतील ते बाळा? त्यांना सुद्धा खूप त्रास होत असणार ना. आई, आपले प्रयत्न चालू आहेत ना, बाबा सुटतील नक्की. मनू, मला खूप त्रास होतोय, मला नाही सहन होतंय. हे सगळं अति झालंय आता. हे मन्या, आपण राजवीरशी बोलून घेऊया. मी पुन्हा एकदा त्यांची माफी मागायला तयार आहे, पाया पाडायला तयार आहे. पण आपण त्यांना सांगूया काहीतरी करा, पण बाबांना सोडवा. आई, त्याची काही गरज नाही. काय काय बोलतोयस तू? गरज नाहीये म्हणजे? आई बरोबर बोलते. आई, मी बोलते राजवीरशी, बघते काही मदत मिळते का. चालेल. नाही ते बाबांना हे अजिबात आवडणार नाही. बाबांनी सांगितलं ना, राजवीर जिजूंची कोणतीही मदत घ्यायची नाही. मग आपण त्यांची मदत नाही घेणार. नितीश, नितीश, ऐक जरा माझं. आई. असं काय वागतोय हा? म्हणून आता तुम्हाला कळलं असेल, मी तुमच्या सोबत नसलो की काय होऊ शकतं. आज जर तुमचे बाबा बाहेर असते तर तुम्ही त्यांच्या जवळ असता, पण मला तसं नकोय. मला तुम्ही माझ्या जवळ हवे आहात. तर मला वाटत असेल बाकीचे लोक सुद्धा तुमचं विश्व आहे, पण तसं नाहीये. म्हणा, तुमचं विश्व फक्त मी आहे, आणि आयुष्यभर फक्त मीच असायला हवं. मनवा, काय झालं? काय झालं मनवा? प्लीज शांत व्हा. काय झालं? प्लीज रडणं थांबवा. मनवा, काय झालं मला सांगा. काय झालं? बाबांना जामीन नाही मिळाला राजवीर. ठीक आहे ना, मला सांगा, रडून काही होणार आहे का? हा, प्लीज रडू नका. हे घ्या, पाणी प्या. पाणी घ्या, प्या पाणी. प्लीज शांत व्हा तुम्ही.
मला असं रडून कसं झालेल मला सांगा. राजवीर, बाबा आमचं सर्वस्व आहे, आमचा आधार आहे, आणि त्यांच्या बरोबर हे सगळं होतंय. मला खरंच कळत नाही मी काय करू. त्यांना असं जेलमध्ये बघितलं ना की मला खरंच खूप त्रास होतो, खूप रडू येतं. आई सुद्धा खूप खचलीये, खूप रडत होती. मी कसं आई समोर स्वतःला कंट्रोल केलं, पण आता नाही जमलं मला. राजवीर, तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. मनवा, मी काय प्रयत्न केले नाही का? ज्या वेळेला अटक झाली बाबांना तेव्हा माझा वकील बोलवला होता ना मी, पण त्यावेळेला त्यांचा इगो जास्त महत्वाचा वाटला त्यांना. प्लीज तुम्ही त्रास नका करून घेऊ स्वतःला. राजवीर, मला खरंच काही कळत नाही हो. असं वाटतंय की मी एखादं खूप वाईट स्वप्न बघते. बघू आपण काहीतरी करू त्यावर. सुटतील ना बाबा? ते बघू आपण, पण तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघायचंय मला. काय करणार तुम्ही बाबांना सोडवायला? बघ तुम्ही, विचार करतो. तुम्ही जा फ्रेश होऊन या.